राज्य कॅबिनेट मंत्री आशिष जयस्वाल आपल्यासोबत आहे। गुरव समाजानं नुकतीच त्यांची भेट घेतली। एक शिष्टमंडळ तुमच्या भेटीसाठी पोहोचलं। काय नेमक्या मागण्या होत्या आणि कशा या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत? राज्यात वर्षानुवर्षापासून मंदिरामध्ये पूजा अर्चना करणारे, देवाची सर्व विधी करणारे हे पुजारी समाजाचे लोक आहे। आणि जेव्हा मंदिरामध्ये कोणी पूजा अर्चना करत नव्हतं तेव्हापासून पिढ्यांपासून हे लोक काम करत आहे। यांच्या काही रास्त मागण्या आहे। या संदर्भात काही एक विधेयक आपले आमदार महेश लांडगे साहेबांनी मांडलं होतं। त्यांना मी काही आश्वासन दिले, त्याच्या संदर्भात बैठक घेतली। काही सकारात्मक निर्णय गेले, पण त्या निर्णयाला काही कायदेशीर अडचण आहे। काही लोकांची मागणी आहे की आम्हाला ट्रस्टमध्ये घ्या। शेवटी त्या मंदिरात काम करणारे, पूजा करणारे जे लोक आहे यांना राजाश्रय किंवा ज्यांना जे अधिकार आहे ते या संदर्भात दिले गेले पाहिजे। कोणी त्यांना बाहेर काढून घेते, कोणी त्यांना म्हणजे उपासमारीची वेळ अनेकदा येतात। मंदिराला कुठे दान दक्षिणा आली की पूर्ण पैसे ट्रस्टला जातात, किंवा या लोकांना किमान वेतन कसं मिळता येईल किंवा मानधन कशा स्वरूपात यांना कसं देता येईल। ज्या देवस्थानच्या जमिनी आहे जे वर्षानुवर्षापासून ज्योत करते याला ॲग्रीस्टॅकमध्ये आणता येईल का, याला शासकीय योजनेचा लाभ देता येईल का, या सर्व विषयावर माझी त्यांच्याशी चर्चा झाली। आणि 8 तारखेला मी त्यांची माझ्या विभागाची बैठक लावलेली आहे। विधी, न्याय आणि कृषी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना मी विनंती करणार आहे की या सर्व जमिनीचं मॅपिंग करून या सर्व जमिनीला अवैध जे रजिस्ट्री होतात, काही बोगस सेलडीट केले जातात, परस्पर विक्री केली जातात, काही तलाठी महसूलच्या लोकांना मिळून ही जमीनची किमती खूप झालेल्या आहे। या संदर्भामध्ये पूर्ण मॅपिंग करून एक धोरण तयार करण्याची त्यांना मी विनंती करणार। सरकार धोरण तयार करेल आणि याचा फायदा होईल। आता प्रयत्न आहे, शेवटी त्यांची मागणी आम्ही सकारात्मक आहोत आणि सकारात्मक निर्णय करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।